इयत्ता 8वी विषय संस्कृत पाठ क्रमांक 17 सूक्तिसुधा. नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 17 सूक्तिसुधा या पाठाचे भाषांतर पाहिले. यामध्ये आपण सुभाषितांचे मराठी अर्थ आणि इंग्रजी अर्थ पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण त्यावरील भाषा अभ्यास पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पहिला श्लोक आहे, विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. यावरील भाषा अभ्यास आहे. प्रश्न पहिला, एकवाक्येन उत्तरत. राजा कुत्र पूज्यते? तर श्लोकात दिले आहे, स्वदेशे पूज्यते राजा. अशा प्रकारची ओळ तुम्हाला इथे दिसते. तर उत्तर लिहिताना आपण कुत्र या ठिकाणी स्वदेशे असा शब्द लिहून वाक्य पूर्ण करणार आहोत. म्हणजेच वाक्य होईल, राजा स्वदेशे पूज्यते. आ कह सर्वत्र पूज्यते. श्लोकामध्ये बघा, वाक्य आहे विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणून उत्तर आपल्याला तसेच लिहायचे आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते. प्रश्न दुसरा, चतुर्थम पदम लिखत. या ठिकाणी आपल्याला चौथे पद लिहायचे आहे. तर चौथे पद लिहिताना आपण पहिल्या दोन पदांमधील सहसंबंध पाहायचा आणि मग तिसऱ्या पदाचा संबंध आपण चौथ्या पदाशी लावायचा आहे. जसे की विद्वान, दुसरे पद आहे विद्वत्वम. म्हणून आपल्याला चौथं पदही त्याप्रमाणेच करायचं आहे. जसं की नृपः नृपत्वम. उत्तर आहे नृपत्वम. 3, समूहेतर पदम चिनुत. यामध्ये आपल्याला ऑड मॅन आउट करायचं आहे. म्हणजेच गटात न बसणारा शब्द आपल्याला बाहेर काढायचा आहे. पहिला आहे भूपः महीपालः पार्थिवः पंडितः. यामध्ये आपण बघितलं तर समजेल की भूपः म्हणजे राजा, महीपालः म्हणजे राजा, पार्थिवः राजा, पंडितः विद्वान. म्हणजेच यामध्ये 3 शब्द हे राजा या शब्दासाठी समानार्थी आले आहेत. तर यात गटात न बसणारा शब्द आहे पंडितः. आ प्राज्ञः विचक्षणः चाणाक्षः क्षितिपतिः. यातील सगळ्या शब्दांचे अर्थ पाहूया. प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान, विचक्षणः बुद्धिमान, चाणाक्षः बुद्धिमान, क्षितिपतिः म्हणजे राजा. तर यामध्ये आपल्याला कोणता शब्द मिळतोय? वेगळा शब्द आहे क्षितिपतिः. अशा प्रकारे पहिल्या श्लोकाचा भाषा अभ्यास. आता दुसऱ्या श्लोकाचा भाषा अभ्यास पाहूया. त्याआधी श्लोक वाचून घेऊया. न भूतपूर्वं न कदापि वार्ता, हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः, तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धिः. यावरील भाषा अभ्यास पहा. श्लोक क्रमांक 2. प्रश्न पहिला, एकवाक्येन उत्तरत. कीदृशः कुरंगः न कदापि दृष्टः. याचा अर्थ आहे, कशा प्रकारचा हरिण आपण कधी पाहिले नाही. तर दुसऱ्या ओळीमध्ये याचे उत्तर आपल्याला सापडेल, हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः. म्हणजेच सोन्याचे हरिण कधीही पाहिले नाही. म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो, हेम कुरंगः न कदापि दृष्टः किंवा हेम्नः कुरंगः न कदापि दृष्टः. आ सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा कस्य जायते. अर्थ आहे, सोन्याच्या हरणाची तृष्णा किंवा हाव कोणाला झाली. तर याचं उत्तर आपल्याला तिसऱ्या ओळीमध्ये मिळेल, तथापि तृष्णा रघुनंदनस्य. म्हणून उत्तर आहे रघुनंदनस्य. तर उत्तर लिहिताना आपण लिहिणार, सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा रघुनंदनस्य जायते. प्रश्न दुसरा, मेलनम कुरुत. इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर त्याआधी आपण दोन्हीही तक्ते वाचून घेऊया.
पहिल्या तक्त्यात दिला आहे कुरंगः, रघुनंदनः, तृष्णा, बुद्धिः. आणि दुसरा तक्ता आहे प्रज्ञा, पिपासा, मृगः आणि रामः. आता यांच्या जोड्या लावताना आपल्याला शब्दांचे अर्थ माहीत असले पाहिजेत. तर कुरंगः म्हणजे हरिण, रघुनंदन म्हणजे राम, तृष्णा म्हणजे हाव किंवा तहान, आणि बुद्धी म्हणजेच ज्ञान. तर आता दुसऱ्या शब्दाचा अर्थ बघूया. प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, पिपासा तहान, मृगः म्हणजे हरिण आणि राम माहिती आहे तुम्हाला. तर आता आपण यांच्या जोड्या लावूया. आपल्याला इथे समजतं आहे की हे शब्द जे आहेत ते पहिल्या तक्त्यातील शब्दांशी समानार्थी आहेत. म्हणून बघूया. कुरंगः या ठिकाणी समानार्थी शब्दाची जोडी लागेल मृगः, रघुनंदनः राम, रामः, तृष्णा पिपासा, बुद्धिः प्रज्ञा. अशा प्रकारे दुसऱ्या श्लोकाचा भाषा अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. आता आपण तिसरा श्लोक बघूया. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलमनौषधम, अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. याच्यावरील भाषा अभ्यास. प्रश्न पहिला, एकवाक्येन उत्तरत म्हणजेच एका वाक्यात उत्तर लिहा. कीदृशम अक्षरम नास्ति म्हणजेच कशा प्रकारचे अक्षर नसते. तर याचे उत्तर आपल्याला पहिल्याच शब्दामध्ये मिळेल अमंत्रम अक्षरम. तर हे जोड शब्द आहे तो आपण संधी सोडवून लिहू शकतो. जसे की अमंत्रम अक्षरम नास्ति. दुसरा प्रश्न, कीदृशम मूलम नास्ति म्हणजेच कशा प्रकारचे मूळ नसते. तर त्याचे उत्तर आपल्याला पहिल्या ओळीमध्येच मिळेल. मूलम अनौषधम म्हणजेच कसे नसते. तर अनौषधम मूलम नास्ति. तिसरा प्रश्न, कीदृशः पुरुषः नास्ति म्हणजेच कशा प्रकारचा पुरुष नसतो. तर त्याचे उत्तर आपल्याला दुसऱ्या ओळीत मिळेल अयोग्यः पुरुषः नास्ति म्हणजेच अयोग्य असा पुरुष नसतो. कः दुर्लभः तर त्याचं उत्तर आपल्याला शेवटच्या दोन शब्दात मिळतं योजकस्तत्र दुर्लभः. या ठिकाणी आपण करणार योजकः दुर्लभः. श्लोक क्रमांक 4. अतिदानात बलिर्बद्धो ह्यतिमानात सुयोधनः, विनष्टो रावणो लौल्यात अति सर्वत्र वर्जयेत. यावरील भाषा अभ्यास पाहूया. प्रश्न पहिला, मेलनम कुरुत या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पहिला तक्ता आपण वाचून घेऊया. बलिः बद्धः, सुयोधनः बद्धः, रावणः विनष्टः. दुसरा तक्ता बघूया. अतिमानात, लौल्यात, अतिदानात. आता या ठिकाणी चौथ्या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे बघितलं तर कळेल आपल्याला की अतिदानात बलिर्बद्धो, मग याची जोडी येणार बलिः बद्धः अतिदानात. ह्यतिमानात सुयोधनः अशा प्रकारे दुसरा शब्द आपल्याला दिसतोय. तर सुयोधनः बद्धः अतिमानात आणि रावणः विनष्टः. तर श्लोकातील ओळ आहे विनष्टो रावणो लौल्यात, म्हणून या ठिकाणी उत्तर येईल रावणः विनष्टः लौल्यात. प्रश्न दुसरा, एकवाक्येन उत्तरत. बलिः कस्मात् बद्धः बली कोणामुळे बांधला गेला. तर उत्तर आहे बलिः अतिदानात बद्धः. सुयोधनः कस्मात् बद्धः सुयोधनः अतिमानात बद्धः. रावणः कस्मात् विनष्टः रावण कशामुळे विनष्ट झाला. तर रावणः लौल्यात विनष्टः.
किम सर्वत्र वर्जयेत, तर कशाचा सर्व प्रकारे त्याग करावा, तर अति सर्वत्र वर्जयेत. श्लोक क्रमांक 5. श्लोकाचे वाचन. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. यावरील भाषा अभ्यास पाहूया. रिक्तस्थानं पूरयत, म्हणजेच तुम्हाला रिकाम्या जागा या ठिकाणी भरायच्या आहेत. तर आधी तक्ता वाचून घेऊ. ही आहे जोडी विशेषण आणि विशेष्याची. तर पहिला तक्ता आहे विशेषण. यामध्ये पहिली आपल्याला रिकामी जागा भरायची आहे आणि दुसरा शब्द आहे गरीयसी. विशेष्यमच्या तक्त्यामध्ये बघूया. शब्द दिला आहे लंका आणि दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. तर आता जोड्या लावूया. लंका या विशेष्याचे विशेषण काय आहे श्लोकात, तर स्वर्णमयी. लंका कशी आहे, सोन्याची, म्हणून स्वर्णमयी. विशेषण दिलं आहे गरीयसी. तर काय श्रेष्ठ आहे, तर श्लोकात बघाल तर जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, म्हणून उत्तर आहे जननी आणि जन्मभूमी. श्लोक क्रमांक 6 याचे वाचन करूया. केयुरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चंद्रोज्ज्वलाः, न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः. वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते, क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. यावरील भाषा अभ्यास पाहूया. एकवाक्येन उत्तरत. त्यामध्ये हाराः कीदृशाः, तर हार कसे आहेत, कशा प्रकारे आहेत, तर चंद्रोज्ज्वलाः. उत्तर येईल हाराः चंद्रोज्ज्वलाः. प्रश्न 2. मूर्धजाः कीदृशाः, म्हणजेच केस कसे आहेत, तर अलंकृताः, म्हणून मूर्धजाः अलंकृताः. 3. यथार्थं भूषणं किम, म्हणजे सर्व प्रकारे भूषण काय आहे, तर इथे आहे वाग्भूषणं भूषणं, म्हणून उत्तर येईल वाग्भूषणं यथार्थं भूषणं. 4. का पुरुषं समलंकरोति, आता पुरुषाला काय अलंकृत करते किंवा भूषवते, तर संस्कृता वाणी पुरुषं समलंकरोति. प्रश्न 2. समानार्थक शब्दान मेलयत. या ठिकाणी 2 तक्ते दिले आहेत. पहिला आहे, वाचून घेऊया. मूर्धजाः केयुराः कुसुमं वाणी भूषणं. दुसरा तक्ता आहे प्रसूनं अलंकारः केशाः बाहुभूषणानि भाषा. या ठिकाणी तुम्हाला वाचताक्षणीच कळेल की हे दोन्ही तक्ते एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, म्हणून आपल्याला अशा प्रकारे जोडी लावायची आहे. तर मूर्धजाः केशाः, केयुराः बाहुभूषणानि, कुसुमं प्रसूनं वाणी भाषा, भूषणं अलंकारः. अशा प्रकारे यावरील भाषा अभ्यास पूर्णपणे आपण सोडवून घेतला आहे. तुम्हाला समजले असेलच अशी आशा करते. धन्यवाद.